शहादा तालुक्यात कडकडीत बंद, चक्का जाम करण्याचा आदिवासी संघटनांचा सरकारला इशारा। शहादा प्रतिनिधी। आज भारत बंद आवाहनाला समस्त आदिवासी समुदाय, सर्व आदिवासी सामाजिक संघटना, दलित संघटना तालुका शहाद्याने कडकडीत बंद पाडून बंदला पाठिंबा दिला। शहादा शहरात मेडिकल स्टोअर्स सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली। म्हसावद, लोणखेडा अशा गावांनीही बंद पाडून सहभाग नोंदवला। अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची कायमस्वरूपी पदभरती तात्काळ सुरू करा। अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण व त्यांना क्रीमीलेअर लावण्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेला 1 ऑगस्ट 2024 रोजीचा संविधान विरोधी निर्णय रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविणे व आरक्षणाला भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाका। आश्रमशाळेत कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची कायमस्वरूपी पदभरती करा, अशा मागण्यांचे निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार, ऑल आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन नंदुरबार व समस्त आदिवासी समुदाय संघटना तसेच दलित संघटनांकडून उपविभागीय अधिकारी शहादा, तहसीलदार शहादा, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा, पोलीस निरीक्षक शहादा यांना देण्यात आले व निवेदनातील मागण्या पूर्ण केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचे अल्टिमेटम निवेदनाद्वारे देण्यात आले। यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील सुळे, ॲडव्होकेट चंपालाल भंडारी, रिपाईनचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, बजरंग दलचे गोपाल गांगुर्डे, नागझिरीचे उपसरपंच सचिन पावरा, गणोरचे सरपंच राहुल रावताळे, ॲडव्होकेट फुलसिंग पाडवी, नजुमुद्दीन खाटीक, आत्माराम पाडवी, कपिल मालचे, अंबालाल ठाकरे, किरण सोनवणे, वसंत पवार, प्रेमकुमार भोसले, एकनाथ नाईक, अमोल रामराजे, रामनाथ भील, साहेबराव निकुंभे, योगेश अहिरे, गौतम पावरा, भाऊसाहेब बिरारे, जगन्नाथ ठाकरे, मैनावती पावरा, जयश्री पवार, संजय पावरा आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पेसा पदभरती झालीच पाहिजे, अनुसूचित जाती जमाती विरोधी निर्णय रद्द झालाच पाहिजे, कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची भरती झालीच पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, क्रांतीवीर बिरसा मुंडा की जय अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। सरकारने मागण्यांबाबत दखल घेतल्यास संपूर्ण नंदुरबार जिल्हा चक्काजाम करण्याचा इशारा आदिवासी कार्यकर्त्यांनी सरकारला दिला आहे। ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र। शहादा। जय जोहार, जय भीम, जय आदिवासी। आज भारत बंद आवाहनाला समस्त आदिवासी समुदाय शहादा, समस्त एसटी एससी समुदाय शहादा, त्याचबरोबर संपूर्ण आदिवासी संघटना संस्था व समुदायामार्फत भारत बंद आवाहनाला आम्ही जाहीर सक्रिय पाठिंबा देत आहोत। या भारत बंद आवाहनामध्ये आम्ही सक्रिय सहभाग नोंदवला आहे। अनुसूचित क्षेत्रातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची पदभरती तात्काळ सुरू करा। या आदिवासी विकास विभाग अंतर्गत आश्रमशाळेमध्ये कला, क्रीडा व संगणक शिक्षकांना सेवेत कायम सामावून घ्या। त्याचबरोबर अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रीमीलेअर लागू करण्याचा जो माननीय सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी एक संविधान विरोधी कायदा पारित केलेला आहे, तो कायदा रद्द करावा या मागण्यांसाठी भारत बंदचं आवाहन करण्यात आलेलं आहे। या मागण्यांमध्ये आमचे जे काही आदिवासींचा जो विषय आहे, पेसा भरती महाराष्ट्र शासन करत नाही आहे, त्यासाठी 1 ऑगस्ट 2024 पासून आमचे आदिवासी विद्यार्थी नाशिक येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत। संपूर्ण आदिवासी समाज या मागणीसाठी पेटून उठलेला आहे। सर्वच मान्यवर मित्रांनो, दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने पंजाब सरकार विरुद्ध दलबीर सिंग या न्यायनिवाड्यामध्ये
SC ST आरक्षणाबद्दल काही सब क्लेरिफिकेशन आणि क्रिमिनल आर्ट बाबत यांना माननीय सुप्रीम कोर्टाने उल्लेख केले आहे. मित्रांनो, हा निकाल जर एक बघितला तर आपल्याला संविधानाने SC आणि ST यासाठी भारतीय राज्यघटनेने आपल्याला आरक्षणाचा हक्क आणि अधिकार दिलेला आहे. मित्रांनो, असं असताना भारतीय राज्यघटनेने आपल्याला जो हक्क अधिकार दिलेला आहे त्या हक्क अधिकारामध्ये कुठेही क्रिमिनलची अटबद्दल तरतूद नसताना जो सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांनी जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये जो क्रिमिनलची जी अट आहे ती निश्चित आपल्यासाठी आणि येणाऱ्या पिढींसाठी निश्चित धोक्याची आणि इशारा आहे. म्हणून या माध्यमातून आज संपूर्ण भारत देशामध्ये याबद्दल सुप्रीम कोर्टाने जो न्यायनिवाडा दिलेला आहे त्याबद्दल माननीय सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार करावा आणि हा जो निर्णय आहे तो सर्वोच्च न्यायालयाचा आहे ना, केंद्र सरकारने तो अंमलबजावणी करू नये यासाठी आजचं निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहे. माननीय प्रांत साहेबांमार्फत आपण ते निवेदन दिलेलं आहे. निश्चित यासाठी आपल्याला येणाऱ्या कालावधीसाठी काही आपसामधील गट न विचारता सर्व SC ST समाज बांधवांना कुठेतरी आरक्षण बचावासाठी आपल्याला एकत्र येणे वेळेची गरज आहे. क्रिमिनल आर्ट जर लागली तर आरक्षण आणि आपली येणारी पिढीसाठी निश्चित धोक्याची आहे. जे आरक्षण मिळालेलं आहे ते आरक्षण आपल्याला मूळ न्यायालयाने जो 1 ऑगस्टला निर्णय दिलेला आहे SC आणि ST यांचं क्रिमिनल करण्यात यावं आणि यांचं वर्गीकरण करून अबकडमध्ये वर्गीकरण करून यांचं क्रिमिनल घेण्यात यावं आणि जर एका पिढीने याचा लाभ घेतला असेल तर दुसऱ्या पिढीला लाभ देण्यात येऊ नये असा जो चुकीचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने त्या खंडपीठाने घेतला आहे. त्यामुळे आम्ही त्या न्यायालयाच्या एक आवर्जून असं आवाहन करतो आणि तसंच आम्ही माननीय पंतप्रधान मोदी साहेब आणि आमचे सर्व दलित आणि आदिवासी खासदार साहेबांनासुद्धा आवाहन करतो तर आपण एक पार्लमेंटला ठराव करून आपण सर्वोच्च न्यायालयाला त्याची दखल घ्यायला हवा आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा असं आमची दलित आदिवासी संघटनामार्फत या शहादा तालुक्यात आम्ही बंद पुकारला आहे आणि हा बंद संपूर्ण भारतभर हा करण्यात येत आहे. आम्ही त्याला संपूर्ण पाठिंबा देत आहोत. शहाद्यातील सर्व दलित आदिवासी संघटना, सर्व शिक्षकेतर संघटना, सर्व कर्मचारी संघटना वेळाभावी आम्ही थोडंसं संघटित कमी झालो आणि येत्या 15 दिवसात किंवा एका महिन्यात